महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षानं मोठं यश मिळवलंय। प्रस्थापित पक्षांना ही चपराक आहे। कुठल्या महानगरपालिकांमध्ये एमआयएमचा जलवा दिसलेला आहे आपण पाहूया, त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। धर्मनिरपेक्ष पक्षांना एमआयएमचा धक्का। राज्यात थेट 125 जागांवर मुसंडी। कोणत्या महापालिकेत एमआयएमचा डंका? राज्यातील 29 महापालिकांपैकी तब्बल 23 महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीनं वर्चस्व प्रस्थापित केलंय। मात्र त्यानंतरही राज्यात चर्चा रंगली आहे ती एमआयएमनं मारलेल्या मुसंडीची। कारण गेल्या महापालिका निवडणुकीत राज्यात चंचू प्रवेश केलेल्या एमआयएमनं आता 29 पैकी 13 महापालिकांमध्ये धमाका केलाय। एमआयएमचे तब्बल 125 नगरसेवक विजयी झाले। संभाजीनगरमध्ये 33, मालेगावात 20, नांदेडमध्ये 15, अमरावतीत 12, धुळ्यात 10, सोलापूरमध्ये 8, मुंबईत 8, नागपूरमध्ये 6, ठाण्यात 5, अकोल्यात 3, जालन्यात 2, अहिल्यानगरमध्ये 2 तर चंद्रपुरात 1। या यशानंतर पक्षाचे नेते ओवैसींनी काय म्हटलंय पाहूया। महाराष्ट्र में मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टी के 125 कॉरपोरेटर्स कामयाब हुए। मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा महाराष्ट्र की आवाम का कि उन्होंने बढ़ चढ़कर अपने वोट का इस्तेमाल किया, और मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा उन तमाम वोटर्स का जिन्होंने एमआईएम पार्टी के कैंडिडेट्स को अपने वोट से, अपनी दुआओं से नवाजा। खरं तर भारताच्या स्वातंत्र्यापासून अल्पसंख्याक मतदार हा धर्मनिरपेक्ष पक्षांच्या पाठीशी राहिलाय। मात्र गेल्या काही वर्षात धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण रंगात आलंय। त्यातच बहुसंख्याक विरुद्ध अल्पसंख्याक असा संघर्ष निर्माण करत मुस्लिमांना दुय्यम भूमिकेत लोटण्याचा प्रयत्न देशात होताना दिसतोय। यात कोणताही धर्मनिरपेक्ष पक्ष बहुसंख्याक मतं दुरावण्याच्या भीतीनं उघडपणे मुस्लिमांची बाजू घेताना दिसत नाही। याच दरम्यान भाजप आणि शिंदे सेनेनं थेटपणे विकासाऐवजी हिंदुत्वाचा मुद्दाही पुढे केला। एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी महाराष्ट्रात 13 सभा घेत वातावरण तापवलं। त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणामुळे भयभीत झालेला मुस्लिम समाज, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष या सगळ्यांना सोडून एमआयएमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्याचं पाहायला मिळालं। आणि त्यामुळेच आता पारंपरिक दृष्ट्या मुस्लिम समाज हा आपली वोट बँक असतानाही धार्मिक कट्टरतावादाकडे झुकत असल्यामुळे इतर पक्षांनीही यातून धडा घेण्याची गरज आहे। मनोज खेतलेसह भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।